भगवान महावीर स्वामी जीवनचरित्र। कोणत्याही प्राण्यास मारू नका, खरे बोला, कोणालाही त्रास देऊ नका, खोटा अभिमान बाळगू नका, सर्वांवर प्रेम करा, आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवा, जातीभेद मानू नका, असा अखिल मानव जातीला उपदेश करणारे जैन संप्रदायाचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 चैत्र शुद्ध त्रयोदशी सोमवारी सकाळी झाला। महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशला देवी होते। त्यांच्या जन्मानंतर राज्याची भरभराट झाली म्हणून त्यांचे नाव वर्धमान असे ठेवले। वर्धमानाच्या जन्माच्या आधी त्रिशला देवीला एक स्वप्न पडले होते। स्वप्नात तिने 4 दातांचा पांढरा हत्ती, कमळात बसलेली लक्ष्मी, पौर्णिमेचा चंद्र, मंदार पुष्पाचा हार, सोन्याचा कलश व प्रकाशमान अग्नी या वस्तू पाहिल्या। त्या स्वप्नाचा अर्थ ज्योतिषाने असा सांगितला की राणीसाहेबांच्या पोटी कोणीतरी महान अवतारी पुरुष जन्मास येणार आहे। वर्धमान महावीरांनी एकदा एका पिसाळलेल्या हत्तीला शांत केले व एका भयंकर सापाला ठार न मारता त्याच्यातील हिंस्रत्व नाहीसे केले। त्यामुळे लोक त्यांना महावीर व अवतारी पुरुष मानू लागले। महावीर राजपुत्र असले तरी लहानपणापासूनच अत्यंत विरक्त होते। संसार सुखात, राजवैभवात त्यांचे मन रमत नसे। लोकांचे अज्ञान आणि दुःख पाहून त्यास वाईट वाटे। आपण त्यांना दुःखमुक्त केले पाहिजे, त्यांना खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली पाहिजे असे त्यांना वाटू लागले। केवळ ज्ञान म्हणजेच कैवल्य ज्ञान मिळवण्याची त्यांना ओढ लागली। त्यासाठी त्यांनी वनात जाण्याचा निश्चय केला। वर्धमान आपणास सोडून जाणार म्हणून सर्वांना अतिशय दुःख झाले, परंतु वर्धमानाच्या मुखावर मात्र दैवी तेज विलसत होते। एके दिवशी वर्धमान खऱ्या सुखाच्या शोधासाठी संसार सुखाचा, राजवैभवाचा त्याग करून घरातून बाहेर पडले। त्यांनी साधू दीक्षा घेतली, आपले केस कापून टाकले, अंगावरील वस्त्रालंकार काढून टाकले, साधे वस्त्र परिधान केले। दीक्षा घेताना त्यांनी प्रतिज्ञा केली, आजपासून आयुष्यभर मी कोणतेही पापकर्म करणार नाही, खोटे बोलणार नाही, कोणालाही दुखावणार नाही। त्या दिवसापासून त्यांनी रात्रीचे भोजन सोडून दिले। त्यावेळी त्यांचे वय 30 वर्षांचे होते। एक तप म्हणजे 12 वर्षे त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली, सर्व इंद्रियांवर ताबा मिळवला। 13व्या वर्षी महावीरांच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस उजाडला। ऋजुबालिका नदीच्या तीरावर शाल वृक्षाच्या खाली महावीर आत्मचिंतन करीत बसले होते। अचानक त्यांना कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली। त्या दिवशी वैशाख शुद्ध दशमी होती। महावीरांची तपश्चर्या फळाला आली। संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा उपाय त्यांना सापडला। महावीर आता केवळ लोकोपकारासाठी उरले होते। महावीरांनी काम, क्रोध, लोभ, द्वेष इत्यादी दोषांना जिंकले म्हणून त्यांना महावीर जिन असे म्हणतात। जिनांचे अनुयायी ते जैन ऋषभदेवांनी जैन संप्रदायाची खरी सुरुवात केली। महावीरांनी जैन संप्रदायाला तपस्येची तेजस्वी शिकवण दिली। जैन धर्माचा त्यांनी प्रसार केला। जैन लोक महावीरांना 24वे तीर्थंकर मानतात। स्वतःला कैवल्य ज्ञान प्राप्त झाल्यावर महावीरांनी सुमारे 30 वर्षे पायी प्रवास करून आपल्या धर्माचा प्रसार केला। आत्मज्ञान, अहिंसा, व्रत, विनय, शील, मैत्री, समभाव व समाधान या 8 तत्वांवर त्यांनी आपल्या तत्वज्ञानाची उभारणी केली। त्यांनी आपला उपदेश लोकभाषेत केला। स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा प्रसार करून स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार दिला। त्या काळात हे फार मोठे धाडस होते। त्यांनी हिंसेला विरोध केल्यामुळे वैदिक धर्मात यज्ञयागातील हिंसा निषिद्ध ठरली। असा हा महापुरुष इसवी सन पूर्व 527 मध्ये कार्तिकी अमावस्येच्या मध्यरात्री श्रावस्ती येथे परमज्योतीत विलीन झाला। त्यावेळी त्यांचे वय 72 वर्षे होते। या महापुरुषाची व त्याच्या कार्याची स्मृती म्हणून दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते। त्या दिवशी महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात। जैन मंदिरात प्रार्थना, प्रवचन इत्यादी कार्यक्रम होतात। गोरगरिबांना अन्नदान केले जाते। आपणही सर्वांनी
महावीरांचे पुण्यस्मरण करून आपल्या मनातील हिंसा, द्वेष, मत्सर, जातीभेद इत्यादी दोषांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थाने महावीरांचे जीवनचरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरेल.